नमस्कार मित्रांनो, ड्रीम जॉब इन इंडिया मध्ये तुमचं स्वागत आहे. त्याचप्रमाणे आता बघितलं तुमचं 10वी पास ITI आहे किंवा इथं तुम्ही ITI मध्ये कोर्स केला असेल, फिल्टर, वेबर, टोनर, मशिनिस्ट, प्रिंटर, डिझेल मेकॅनिकल, प्रोग्रामिंग असिस्टंट, इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स, वायरमॅन, सिव्हिल ड्राफ्टमॅन मध्ये तर तुमच्यासाठी खूप अप्रेंटिसशिप आलेली आहे भारतीय रेलमध्ये. ओव्हरऑल आपण बघितलं तर 5,349 अप्रेंटिसशिप पदासाठी आलेली आहे. त्याचप्रमाणे आपण बघितलं तर त्याची नोकरीची लोकेशन बघितली तर 3 ठिकाणी आहे. अ, महाराष्ट्र, त्याचप्रमाणे गुजरात, राजस्थान व मध्य प्रदेश याच्यासाठी ही जागा निघालेली आहे. विशेष आपण बघितलं तर 21/2 ला ओपनिंग होणार आहे, म्हणजे 2 दिवसानंतर या फॉर्मसाठी तुम्ही आपलं इलिजिबल राहणार. म्हणजे फॉर्मची प्रक्रिया चालू होईल आणि क्लोज हे 23 मार्च पर्यंत राहणार. तर खाली बघितलं त्यांनी विशेष माहिती दिलेली आहे. वयाची अट त्यांनी दिलेली आहे. 15 एज असलेली फार आवश्यक आहे. 15 एज नंतर ते 24 एज पर्यंत. अ, त्याचप्रमाणे ST OBC साठी 5 वर्षासाठी त्यांनी रिलॅक्सेशन दिली आहे. ST साठी आणि OBC साठी 3 वर्ष दिलेली आहे. तर सिरियल वर त्यांनी दिलेले आहे फिल्टर, सिरियल नंबर, म्हणजे टोटल ओव्हरऑल किती वॅकन्सी आहे. टोटल 19 वॅकन्सी आहे. तुम्ही याच्यामध्ये कुठल्या वॅकन्सीसाठी अप्लाय करू शकता तर ते त्यांच्यासमोर सिरियल नंबर वाईज दिलेले आहे. पहिलं पद, दुसरं पद, तिसरं पद. तुम्ही या कॅटेगरीमध्ये असेल तर अप्लाय करताना तिथे सिरियल वाईज नंबर वाईज तुम्हाला तिथं अप्लाय करावं लागेल. त्यानंतर SSC ITI रिझल्ट वेटेड वाले नॉट इलिजिबल राहणार. ज्याचं कम्प्लीट आहे ते यासाठी पात्रता आहे. आता अप्लिकेशन फी ही 100 रुपये राहणार, नॉन रिफंडेबल राहणार. आणि SC ST PWD वुमेन याच्यासाठी फी नाही आहे. अप्लाय करताना ऑनलाईन तुम्ही अप्लाय करू शकता. हा, आणि डिसेबिलिटी दिलेली आहे प्रत्येकाच्या पोझिशनसाठी, प्रत्येकाच्या विशेष साठी इथे बघू शकता. ही 1 इयरची अप्रेंटिसशिप राहणार, पेड अप्रेंटिसशिप राहणार. आणि फॉर्म भरताना तुम्ही ज्या लोकेशन वाईज असेल, तुम्ही महाराष्ट्रात असेल तर तुम्ही महाराष्ट्रातली लोकेशन द्या. अदरवाईज तुम्ही दुसरी लोकेशन पासून तुम्हाला तिकडे जावं लागेल, तुम्ही सिलेक्ट झाले. याची लिंक वगैरे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये व्हिडिओच्या देऊन देईल, कुठून अप्लाय करायचं. ऑफिशियल वेबसाईट त्यांनी ऑलरेडी या PDF मध्ये दिलेली आहे. तुम्हाला या PDF वगैरे हवी असेल तर त्यानुसार तुम्ही मला DM करा, मी तुम्हाला पाठवतो. त्याचप्रमाणे आता बघितलं, पहिलं पोझिशनसाठी ट्रेडसाठी किती वॅकन्सी आहे, कोणत्या कोणत्या, म्हणजे सेंट्रलसाठी कुठल्या कुठल्या वॅकन्सी, आपली किती किती पद आहे, त्यानुसार तुम्ही फॉर्म भरा, बघू शकता. त्यानुसार तुम्ही व्हिडिओ पॉज करून ओव्हरऑल तुम्ही बघू शकता किती वॅकन्सी आहेत. इथे क्लिअरिफाय केलं ओव्हरऑल 5,350 जागा कुठल्या कुठल्या पदासाठी किती किती आहे. 16 जागा फिल्टरसाठी, इलेक्ट्रिकलसाठी 1,217 जागा आहे. वेलफेअरसाठी 5,532 जागा आहे. पेंटरसाठी 190 जागा आहे. अशा वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळ्या जागा निघालेल्या आहेत. तुम्ही अप्रेंटिसशिप वगैरे केली तर खूप अनुभव होईल, पुढच्यासाठी 1 वर्षाचा तुमच्याकडे एक्सपिरियन्स येईल गव्हर्नमेंटमध्ये. तर प्रत्येक याच्यासाठी तुम्ही याच्यामध्ये कशासाठी कुठे बसता ते तुम्ही फॉर्म फिलअप करून त्यांना सर्टिफिकेट त्यांना पाठवू शकता अकॉर्डिंग.
तुमच्या घरातलं कोणी ITI 10वी पास झालं असेल किंवा ITI झालं असेल त्यांना हा व्हिडिओ शेअर करा नक्कीच. हा व्हिडिओ त्याच्यामध्ये पोहोचवा हेच मागेन. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. धन्यवाद.